स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी म्हण पूर्वीपासून ऐकायला मिळत असते। आयुष्यात सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील असतात। मात्र गुरुपौर्णिमेला याचा प्रत्यय पाहायला मिळालाय। मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयात गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे चरण पूजन करून त्यांना गुरुदक्षिणा दिली। तसेच आपल्या शिक्षकांचेही चरण पूजन केले। या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे आणि आई वडिलांचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुरु शिष्य यांचा आदर्श भारतीय संस्कृतीचे दर्शन या गुरुपौर्णिमा सणातून झाले असे सांगून प्रत्येकाच्या यशस्वी जीवनात गुरुचं स्थान वेगळं असतं, गुरुशिवाय शिष्य नाही असा मोलाचा संदेश प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी या कार्यक्रमात दिलाय। आज आपण संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आमच्या गुरुकुल शिक्षण संस्था मिरज संचलित ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी शाळेमध्ये सुद्धा आगळ्या पद्धतीनं आम्ही गुरुकुल संस्थेमध्ये हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत आहोत। आमचे विद्यार्थी आपल्या आईबाबांच्या समवेत शाळेत उपस्थित आहेत आणि ते विद्यार्थी आपल्या आईबाबांचं चरण पाय धुवून त्यांचे पूजन करत आहेत। आमचे शिक्षकही आपल्या पालकांना घेऊन आले आणि विद्यार्थ्याच्या समोर ते आपल्या आईबाबांचं पालकांचं हे पाय धुवून त्यांना अगदी पूजन करून नमस्कार करून आशीर्वाद घेत आहेत। ही एक विद्यार्थ्याच्या पुढं एक मोठा आदर्श गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून घडवतोय। विद्यार्थी शिक्षकाचं पूजन करतायत आणि शिक्षक आपल्या गुरूंचं आपल्या आईबाबांचं पूजन करतायत। ही जी भारतीय संस्कृती आहे ही खूप मोठी देणगी आपल्या ह्या भारत देशाला मिळालेली आहे। खरंच खूप मोठी परंपरा भारत या गुरु शिष्यांची आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते की गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही। गुरुंना आपण काही देऊ शकत नाही, पण शिष्य एवढंच करू शकतो की आपल्या गुरूंना आपल्या हृदयात ठेवलं तर मला वाटतंय कोणताही शिष्य वाईट मार्गाला जाणार नाही, त्याला नेहमीच यश मिळेल असा आशीर्वाद हा गुरु देत असतो। अशी एक परंपरा असणारी गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय।